आता पुढची बातमी। राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला खासदार सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली आणि एकच चर्चांना उधाण आलं। विविध वक्तव्य आली। विरोधकांनी देखील या संदर्भात मतमतांतर दर्शवली आहेत आणि या सगळ्या संदर्भात आता सुनेत्रा पवारांच्या बचावासाठी स्वतः मुख्यमंत्री धावून आले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काय प्रतिबंधित संघटना आहे का असा सवाल त्यांनी केला। त्यावरून एवढा आकांड तांडव करण्यासारखं काय असं ते म्हणालेले आहेत। भाजपच्या लोकसभा खासदार कंगना रनौत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी सभा भरलेली। या फोटोत सुनेत्रा पवारांच्या हातात माईक आहे। बाजूला भारत मातेसोबत डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचा फोटोही आहे। सुनेत्रा पवारांनी कंगना रनौत यांच्यासोबत फोटो पोस्ट केलाय, मात्र काही वेळाने ती पोस्ट डिलीट केली आहे। आरएसएस काय बँड ऑर्गनायझेशन आहे? मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे। मला अभिमान आहे स्वयंसेवक असण्याचा आणि मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवला आहे। मला नेहमी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आपल्याला देशाचं कल्याण करायचं हे शिकवलेलं आहे। त्यामुळे समजा कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेलं तर त्याच्याकरता एवढा आकांड तांडव करण्याची आवश्यकता काय आहे? आणि या सगळ्यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत संदीप रामदासी। संदीप, कालही आपण बोललो होतो या अनुषंगाने, मात्र अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबद्दल बोललेलो। मात्र आज एकूणच ज्या पद्धतीने प्रतिक्रिया येतात सगळ्या, मुख्यमंत्री देखील आता म्हणाले ती काय प्रतिबंधित संघटना आहे का, तर शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा आणि संघाची विचारधारा याच्या संदर्भात नेहमी चर्चा होत असते। आणि काल रोहित पवार देखील म्हणाले की दुटप्पी भूमिका नको, असं एक वक्तव्य त्यांनी केलेलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घटनाक्रमाकडे आता कसं पाहायचं नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की आज अजित पवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे कव्हर फायर दिलंय की त्यांना सेफ करण्याचा प्रयत्न केलाय। आणि आपण कालच म्हणालो होतो की इतकं अपोलॉजेटिक व्हायची काय गरज आहे? ती काही अशी संघटना नव्हती की जिथे तुम्ही गेलात तर त्याच्याबद्दल काहीतरी आक्षेप घेतला जाईल। फक्त हा मुद्दा होता की शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि इकडे संघाच्या व्यासपीठावर जायचं। तर हा जो काही भेद केला जातो त्याच्याबद्दल आज फडणवीसांनी सांगितलं की आरएसएस ही तशी संघटना नाहीये की ज्या पद्धतीचे टॅबूज तयार केले जातात की आरएसएस म्हणजे काही एखाद्या विशिष्ट जातीपुरती मर्यादित आहे, मग त्याच्या व्यासपीठावर जाणं हा एक प्रकारे गुन्हा आहे। तर या पद्धतीचं गेले अनेक दशकांचं जे राजकारण केलं जातं आणि त्यातून आपला एक प्रकारचा जो मतदार वर्ग आहे तो तयार वोट बँकची केली जाते। तर तसं करण्याची गरज नाही किंवा तसं करणं हे किती घातक ठरत आलेलं आहे आतापर्यंत, त्याला छेद देण्याचा हा कुठेतरी प्रयत्न होता। आणि त्यामुळेच संघ ही कशी संघटना आहे हे सांगायचा प्रयत्न आज फडणवीसांनी केला। त्याचा दुसरा अर्थ असा सुद्धा आहे की हे कव्हर फायर आहे की हे अजित पवारांची पुन्हा आणखी काहीतरी अडचण होऊ शकते की त्यांना की तुम्ही हे या अशा व्यासपीठावर संघाच्या गेलेला आहात किंवा सुनेत्रा वहिनी गेलेल्या आहेत, तर ते पण आपल्याला बघायला पाहिजे की वेदर की हे कव्हर फायर आहे की आणखी त्यांना थोडंसं एक्सपोज त्यांनी केलेलं आहे। खरं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कदाचित आणखी चित्र स्पष्ट होईल। धन्यवाद संदीप या सगळ्या विश्लेषणाबद्दल। तेव्हा येणाऱ्या काळामध्ये जसं आपण म्हणतोय यावर काही आणखी प्रकाश टाकतोयत का हे सगळे राजकारणी बघूया आपण।